हे बघा केवढं मोठं चिऱ्याचं दगड आहे. कोकणात असे मोठे मोठे चिऱ्याचे दगड बघायला भेटतात. हे बघा, या चिऱ्याच्या दगडाला पूर्ण पायऱ्या बनवत वरती जायला रस्ता केला. आता तुम्हाला दाखवते. पूर्ण चिऱ्या एकाच दगडाला पूर्ण पायऱ्या केल्या. सगळीकडे चिऱ्याचे दगड आहे, तिकडे बघू शकता तुम्ही. आणि हे जोनाईचं जुनं मंदिर आहे. आता हे मंदिर पूर्ण पडलंय. जुनं मंदिर आता नवीन मंदिर तिकडे वाढल्यामुळे जुनं मंदिर पडले. आणि जुनं मंदिर होतं. एकदम छोटंसं होतं कौलारू मंदिर. आणि इकडे सगळे देवांचं आसन होतं बसण्याचं. आणि इकडे जुन्या काळात म्हणजे पूर्वीच्या काळी इथे वाघ यायचा बसायला. इकडे खाली वाघा एकदा बिबट्याला पकडल्याचं. आणि इकडे सगळे देवांचं आसन होतं बसण्याचं. आणि इकडे जुन्या काळात म्हणजे पूर्वीच्या काळी इथे वाघ यायचा बसायला. इकडे खाली वाघा एकदा बिबट्याला पकडलेलं होतं सोमेश्वर मंदिरामध्ये, जिथे आपण पहिल्यांदा गेलो होतो तिथे. आणि इथे ना एक जुना दिवा आहे, तो दगडाचा दिवा आहे. तुम्ही बघू शकता इकडे. हे बघा, 3 दिवे आहेत, एकाच दगडामध्ये तयार केलेत. पूर्वीचा जुन्या काळचा दिवा आहे तो. पाटाचं पाणी येते त्यामुळे कमी आहे. पावसाळ्यात खूप असतो, आता जरा कमी आहे जरा. आता दिवाळी येतं त्याच्यामुळे आणि थोडं पाणी टाकायला पाहिजे. आणि तुम्ही बघू शकता इकडे पोपळीच्या झाडाला बाग आहे पोपळीची. आणि त्याला असं निवडुंगाचं कुंपण केलेलं आहे. इकडे बघू शकता बेलाचं झाड आहे केवढं मोठं. आणि हे चाफ्याचं झाड आहे. तुम्ही कोकणात कुठल्याही मंदिराच्या बाहेर गेलात तर तुम्हाला अशी चाफ्याची झाडं बघायला भेटणार. त्याच्यावर त्याची काळी मिरी सोडलेली आहे. काळी मिरीची वेली सोडली आहेत वरती. त्याच्यावर तुम्ही बघू शकता त्याला काळी मिरी पण आल्यात. छोट्या छोट्या काळी मिरी आहेत. अजून पूर्ण तयार नाही झाल्यात, अजून हिरव्याच आहेत. पूर्ण वरपर्यंत ती वेल गेली आहे सगळ्यात काळी मिरीची. साईडला बघू शकता जांभळा दगड आहे, केवढा मोठा दगड आहे अजून.